ओम साईराम. काय होतंय आयुष्यामध्ये, सगळं वाईट कर्म करून झाल्यानंतर का नाही घायला येते आणि शांत बसल्यानंतर कोणतरी म्हणते मग स्वामींच्या मंदिरात चल, साईंच्या मंदिरात चल, पंढरपूरला चल, तुळजापूरला चल, नवनाथांच्या मंदिरात चल. आणि तो काय करतोय, कुठली तरी एक वाट पकडतोय आणि आपली जीवनशैली चालू करतोय. तिथं त्याला समाधान मिळायला चालू होते बरं का, म्हणजे मनाची शांती होते. खरं मार्ग अजिबात सुटत नाहीत. मार्ग तिचा अजून अडचणीचं चालू होते. 2 टाइम खायला मिळेल, खरं अडचणींची वाढ भरपूर होते. त्यावेळी त्याला प्रश्न पडतोय, वाईट कर्म करत होतो त्यावेळेला सुखाचं जीवन होतं. बायका करत होतो त्यावेळी पैसा येत होता. देवाच्या नादाला लागलंय का नाही, माझा अजून कसं काय दिवस बदलणार आणि मी खाली चाललोय, अजून खाली चाललोय. बाबा, तो अजून खालीच जाणार. जोपर्यंत तुझं फिटत नाही तोपर्यंत तुला भगवंत रस्त्यावरच ठेवणार. तथापि तुला 2 टायमाचं खाणं, कपडे, लत्ता आणि कोण शिवी देणार नाही याची गॅरंटी मी देतो. भगवंत पण देईल. पण तू ती वाट सोडू नकोस आणि एकाच भगवंताच्या आणि एकाच गुरुच्या जास्त करून नादाला लाग. 100 दिवशी काय करत बसू नकोस, नाहीतर अजून डिस्टर्ब होशील आणि परत फिसकडशील आणि वाईट वळणाला लागशील. का तर देवात काय मिळेना, योग्य ठिकाणी मार्गदर्शन मिळेना, सगळा पैसा खर्च करून बसलोय, हिथं बी काय नाही वाटतं. पहिलेच धंदा केलेलं बरं. ते करत असताना पैसा तर यायचा आणि वाईट कर्म व्हायचं, पण त्याच्यामध्ये तुमची लाईफ कमी आहे. त्या शैलीमध्ये भगवंतामध्ये लाईफ कमी जास्त आणि त्याच्याबद्दल दुमत नाही, पण देवाच्या दारात तुम्हाला सुखाचे घास 100% चांगले मिळतील आणि कर्म चांगले पिटतील आणि भविष्यातलं पुढचं सगळं तुमचं सुरळीत लागल. त्यामुळे चांगले कर्म करा, खचून जाऊ नका. ओम साईराम. स्मरा हो दिगंबरासी स्मरा.